व्यसन म्हणजे एका गोष्टीसाठी सर्व काही सोडून देणे. व्यसनापासून दूर होणे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एका गोष्टीचा त्याग करणे. आम्ही कोणत्या गोष्टीचा त्याग करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आपल्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, विषाणूंद्वारे पसरणारे रोग घातक असतात आणि माणूस अशा आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो. करोना काळात आपण सर्वांनी याचा अनुभव घेतलेलाच आहे. आपण हात धुवत होतो, मास्क घालत होतो आणि स्वतःला लागण होणार नाही याची काळजीही घेतली. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आमच्यासाठी हानिकारक आहे तेव्हा आम्ही काळजी घेतोच. परंतु सर्वच बाबतीत मात्र असे होत नाही. सध्याच्या काळात दारूचे व्यसन हे या बाबतीतील उदाहरण आहे. ही गोष्ट हानिकारक असूनही आजची तरुणाई यामध्ये अडकलेली आहे. यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही. तरुण आणि तरुणीही अनेक व्यसनात अडकलेले आहेत. प्रियांनो, आजचे अध्ययन दारूच्या विनाशकारी स्वरूपावर प्रकाश टाकणारे आहे. त्यांची अवस्था काय असते, त्यांना होणाऱ्या हानीची जाणीव होते किंवा नाही आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत आम्हाला आजच्या अध्ययनातून शिकायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, नीतिसूत्रे ह्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायाची 23 वचने आम्ही अभ्यासलीत. नीतिसूत्राचा लेखक म्हणतो की तू सत्य, सुज्ञता, शिक्षण, समंजसपण ही विकत घे, विकू नको. खूपदा देवाच्या वचनाविषयी तडजोड करावयास लावणारी परिस्थिती आमच्या समोर येते. ख्रिस्तावरचा विश्वास नाकारून समाजाची मान्यता मिळविण्याचा मोह आमच्या समोर उभा राहतो. अशा वेळेस आमच्या विश्वासाची खरी परीक्षा होते आणि अशा प्रसंगाद्वारेच आम्ही देवाविषयी कृतीतून निष्ठा व्यक्त करून देवाच्या वचनातील सत्य अनुभवू शकतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा अविश्वास, स्वतःचा आत्मिक दुबळेपणा देवासमोर ठेवून आम्ही त्याच्यापासून अनमोल असे आत्मिक धडे शिकू शकतो. प्रिय श्रोत्यांनो, नोकरी सोडण्याची वेळ येणे, प्रिय व्यक्तीने आजारी पडणे किंवा ख्रिस्ताकरिता कठीण प्रसंगातून जाणे हे सर्व देवाने आमच्या समोर विश्वासात आमची वाढ होण्याकरिता ठेवलेले प्रसंग आहेत. याद्वारे आम्हाला देवाचे ज्ञान म्हणजे ख्रिस्त याची प्राप्ती होते. म्हणूनच संत पौलाने ख्रिस्तासाठी आपला घराण्याचा, वंशाचा अभिमान, आपली धर्मतत्वांविषयीची विशेष आस्था, आपली फार पूर्वीपासून जोपासलेली नीतिमत्वाविषयीची मूल्ये यांच्यावर पाणी सोडले आणि तो म्हणाला, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानी अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोशिली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. श्रोत्यांनो, हीच गोष्ट आम्हाला सोप्या शब्दात अशीही सांगता येईल की देवाचे सत्य, त्याचे ज्ञान, शिक्षण व समंजसपणा विकत घेण्याकरिता आम्ही स्वतःचा अहंकार, अभिमान, अस्मिता आणि संपूर्ण अंतकरण व बुद्धी, सर्व शक्ती यांची किंमत मोजून द्यायला हवी. तसे केल्यावरच जगाला आमच्यामध्ये उंचावलेला ख्रिस्त दिसेल. अन्यथा आम्ही कोमट ख्रिस्ती आहोत आणि अशा कोमट विश्वासणाऱ्यांविषयी प्रभू येशूने ताकीद देऊन प्रगटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय आणि 16व्या वचनात म्हटले. प्रगटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय 16वे वचन, तू कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. केवढी भयंकर ही शिक्षा आहे.
ही तर सार्वकालिक नरकाची शिक्षा आहे. म्हणून श्रोत्यानो, नीतिसूत्रांचा लेखक काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. तो म्हणतो, सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको. या गोष्टी तुम्ही व मी विकत घेण्याची विनंती नाही, आज्ञा आहे. म्हणून साहजिकच तिचे पालन आवश्यक आहे. आता 23वा अध्याय 26वं वचन वाचूया. माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. तुमच्यापैकी काही म्हणतील, देवाला तुमची घाणेरडी मळीन हृदय नकोत असे तुम्ही म्हणाला होता. खरी गोष्ट आहे श्रोत्यानो, की त्याला आमची मळीन हृदय नकोत. परंतु या ठिकाणी तो तारण न पावलेल्या व्यक्तींशी बोलत नाही, तर तो स्वतःच्या मुलांशी, जे नव्याने जन्मलेले आहेत, ज्यांना नवीन हृदय देण्यात आले आहेत, नवीन स्वभाव देण्यात आला आहे, अशा आपल्या मुलांशी बोलत आहे. तो अशा आपल्या मुलीला म्हणत आहे की तू स्वतःला माझ्या अधीन करावेस, माझ्या जवळ यावेस, अशी माझी इच्छा आहे. जर तू माझ्यावर प्रीती करतेस किंवा करतोस तर माझ्या आज्ञा पाळ. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने तुम्ही पापापासून मुक्त झाला असाल तर माझे हृदय फक्त तुझ्याकरिता उघडे राहू दे. माझी प्रीती, माझ्या प्रभू, मी तुझ्या चरणी ओततो, असे आपण म्हणू शकाल. 27वं वचन, वेश्या खोल खाचेसारखे आहे, परस्त्री अरुंद कुपासारखे आहे. मागे आपण पाहिले की यहुदी लोकांना परक्या लोकांशी विवाहाचे संबंध जोडण्याची मनाई होती, कारण अशा संबंधांद्वारे परक्या लोकांची मूर्तीपूजा यहुद्यांमध्ये सहज शिरू शकत होती. आणि परस्त्री व वेश्या ही जवळजवळ समानार्थी नावे होती. परस्त्रिया यहुद्यांना आपल्या जाळ्यात पकडून यहोवा देवापासून बहकवण्यास भाग पाडत. ही कल्पना या ठिकाणी अध्यारत आहे. तिच्याविषयी 23व्या अध्यायाच्या 28व्या वचनात सांगितले आहे, ती लुटारूसारखी टपून राहते आणि मनुष्यातील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. या गोष्टीचे स्पष्टीकरण 2 व्यक्तींच्या जीवनावरून मिळते. एक उत्पत्तीच्या पुस्तकातील यहुदाचे जीवन आणि तो वेश्येकडे गेला होता त्या घटनेचे दुःखद वर्णन, आणि दुसरे म्हणजे शमशोनाचे जीवन. शमशोनाची सर्व सेवा एका परस्त्रीमुळे, बलिष्ठी तरुणी दलिला हिच्यामुळे अपयशी ठरली. इतका तो तिच्या जाळ्यात अडकलेला होता की तो त्यातून बाहेर निघू शकला नाही. मला खात्रीने वाटतं की शमशोनही हेच म्हणाला असता, वेश्या विश्वासघातकी आहे आणि कोणतीही तमा न बाळगता ती विश्वासघात करू शकते. श्रोत्यानो, आजच्या जीवनाकरिता हे वचन अगदी योग्य वाटते. क्षणिक शारीरिक सुखाकरिता लोक स्त्री वेश्या किंवा पुरुष वेश्यांकडे जातात, पण असे करण्याने ते स्वतःच्याच बुद्धीने खाचेत पडतात, स्वतःला भयंकर जाळ्यात अडकून घेतात. गुप्त रोग आणि एड्स सारखे भयंकर रोग हे असल्या अनैतिक संबंधांचे विदारक परिणाम आहेत. हे अनैतिक संबंध लोकांना देवापासून दूर करतात, आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर करतात आणि प्रचंड मानसिक ताण व शारीरिक वेदना ह्यांची लोकांना शिकार बनवतात. अनैतिक संबंधांमुळे संसर्ग होणाऱ्या एड्स या जीवघेण्या रोगाचे शिकारी आमच्या देशात अनेक आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला फक्त वेश्यांपासूनच दूर राहायला लावते असे नाही, तर संसाराची फुशारकी, डोळ्यांची वासना, देहाची वासना यापासून दूर राहायला लावते. या देहाच्या वासनेमध्ये दारूचे व्यसन ही गोष्ट सामावलेली आहे. 23वा अध्याय 29 आणि 30 वचने सांगतात, हाय हाय कोण म्हणतो, अरे अरे कोण करीतो, भांडण तंट्यात कोण पडतो, गाऱ्हाणे कोण सांगतो, विनाकारण घाय कोणास होतात, धुंदी कोणाच्या डोळ्यात असते, जे फार वेळपर्यंत द्राक्षरस पीत राहतात, जे मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या. श्रोत्यांनो, दारूबाजीपणाविषयी ही एक स्पष्ट ताकीद आहे. 32 ते 35 या वचनांमध्ये दारू व दारुड्याची दशा यांचे फार भेदक वर्णन करण्यात आले आहे. ते वाचूया श्रोत्यांनो. 23वा अध्याय 32 ते 35 वचने. शेवटी तो सर्पासारखा दंश करीतो, पुरुषाप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील, तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील. समुद्रामध्ये आडवा पडलेल्याच्या सारखी, डोल काठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्याच्या सारखी तुझी स्थिती होईल. तू म्हणशील, त्यांनी मला ताडण केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारिले तरी मला काही लागले नाही. मी शुद्धीवर केव्हा येईन?
मी पुन्हा त्याचे सेवन करीन. श्रोत्यानो, दारूच्या नशेचे हे किती भयंकर वर्णन आहे. पवित्र शास्त्र आम्हाला या एका वाईटापासून दूर पळायला लावते. आता आपण नीतिसूत्रे ह्याच्या 24व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. शल्मोनाने लिहिलेल्या व रचलेल्या बोधवचनांचा हा शेवटचा अध्याय आहे. यानंतर शल्मोनाने लिहिलेल्या पण हिजकिया राजाच्या माणसांनी रचलेल्या बोधवचनांचे अध्याय आहेत. स्पष्ट आहे की शल्मोनाने पुष्कळ बोधवचने लिहिली, पण त्यातली फारच थोडी उपलब्ध आहेत. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये महान सत्य साठवलेली आहेत आणि या सत्यांमध्ये आमच्या जीवनाचा ताबा घेऊन त्याला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. कर दया दया धना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. करते ही प्रार्थना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भिक्षा तुझ जवळी रे. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भिक्षा तुझ जवळी रे. दे प्रभू दे प्रभू माझ पतिता, तुझी स्तुती गाण्याकरिता. पहिली 2 वचने वाचूया. 24वा अध्याय, पहिली 2 वचने. दुर्जनांचा हेवा करू नको, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नको. त्यांचे अंतकरण बलात्कार करण्याचा बेत करीते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात.
ही गोष्ट आम्हाला पूर्वीच सांगण्यात आली आहे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या वारंवार सांगण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, जिभेचा उपयोग, गर्व आणि मूर्ख असणे यांच्याविषयी बरेच काही सांगितलेले आहे. या जीवनामध्ये उतरणाऱ्या जीवनाचं अंग असलेल्या गोष्टी आहेत, म्हणून त्यांच्यावर भर देण्यात आला आहे. ही बोधवचने लागू पडतील असे अनेक लोक आम्हाला आमच्या अवतीभोवती आढळतात आणि पवित्र शास्त्रातली अनेक अशी पात्रे आम्ही पाहिली आहेत की ज्यांना ही बोधवचने लागू पडतात. आपण आत्ताच दुर्जनांविषयी जे वाचले तोच विषय आसाफाच्या 73व्या स्तोत्रात व्यक्त करण्यात आला आहे. आपण तो संदर्भ वाचूया. स्तोत्रसंहिता 73 अध्याय 3, 5 आणि 9 ही वचने. 73 अध्याय 3, 5 आणि 9 वचने. कारण मी दुर्जनांचा उत्कर्ष पाहून गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. मानवजातीप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर मनुष्यांप्रमाणे त्यास पीडा होत नसतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोहोचवतात, त्यांची जीभ पृथ्वीवर मिरवते. या गोष्टीविषयी आसाफ अस्वस्थ झाला होता आणि मला वाटतं की तुम्ही व मीही या गोष्टीमुळे कधीकधी अस्वस्थ होतो. आर्थिक अडचणीत, गरिबीत दिवस कंठणाऱ्यांसमोर हा प्रश्न अनेकदा येतो की हे असे का असावे. परंतु शल्मोनाने ही बाब हाताळून म्हटले आहे की दुर्जनांचा हेवा करू नको, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नको, कारण न्यायाचा दिवस, हिशोब देण्याचा दिवस येत आहे. 73वे स्तोत्र 17व्या वचनात आसाफ या गोष्टीविषयी म्हणतो, पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. या लोकांची योग्य काळजी देव घेईल. आम्ही या जगाकडे पाहतो तेव्हा त्यामध्ये पुष्कळ अन्याय आम्हाला दिसतो आणि त्याविषयी तुम्ही व मी फार काही करू शकत नाही. आजच्या पिढीने प्रत्येक गोष्टीविषयी निषेध केला आहे. या जगात पुष्कळ समानता आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला नाही वाटत की निषेधामुळे काही समस्या सुटल्या आहेत. कारण श्रोत्यानं, मूळ समस्या तर मानवी हृदय आहे. ते पूर्ण बदलण्याची शक्यता आहे. एक दिवस परमेश्वर सर्व गोष्टी सुरळीत करणार आहे आणि त्याविषयी आम्ही देवावर भरोसा ठेवू शकतो. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही व मी आपण या जीवनातले आपले स्थान ओळखायला हवे. देवाने आम्हाला या पृथ्वीवर काही हेतू पूर्ण करण्यासाठी आपापल्या विशिष्ट ठिकाणी ठेवले आहे. ही जाणीव जर आम्ही ठेवली तर आम्ही अधिक सुखी होऊ. मी समृद्धी पावणाऱ्या दुर्जनांकडे पाहते आणि ते येथे का आहेत हे मला समजत नाही. ही गोष्ट मी देवाजवळ अनेकदा मांडली आहे. तुम्हीही आसाफाप्रमाणे ही गोष्ट त्याला सांगू शकता. पण लक्षात घ्या श्रोत्यानो, की देवाच्या समागमे चालणे व सर्व काही करण्यास तो समर्थ आहे हा विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे. ज्या दुर्जनांचा वाईट भयंकर शेवट झाला अशांची अनेक उदाहरणे पवित्र शास्त्रात आहेत. अशांची सुरुवात उत्पत्तीच्या पुस्तकातील काईनाच्या उदाहरणाने होते. तसेच लोटासारख्या तारण पावलेल्या माणसानेही सदोम या शहरात राहणे पसंत केले व तो तेथे समृद्ध झाला. परंतु सदोमात आल्याचा त्याला एक दिवस पश्चाताप करावा लागला. ती एक त्याची दुःखद चूक होती. तुम्ही पवित्र शास्त्र बारकाईने वाचले तर तुम्हाला त्यात असे अनेक लोक सापडतील की जे थोडा वेळ समृद्ध झाले आणि त्यांच्यावर पुन्हा आणि पुन्हा देवाचा क्रोध ओतल्या गेला. ही गोष्ट आम्ही समजून घ्यायलाच हवी. नीतिसूत्रांचा लेखक पुढे 24व्या अध्यायाच्या 3 आणि 4 वचनांमध्ये लिहितो, सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. आम्ही काय करायला हवे याचे हे सुंदर वर्णन आहे. माणूस आपले घर बांधतो, त्यामध्ये रेखीव लाकडी सामान ठेवतो, सुंदर पडते व तैलचित्रांनी ते सजवतो, सुंदर व मौल्यवान वस्तू त्यामध्ये मांडून घराची शोभा वाढवतो. असे कलात्मकरित्या सजवलेले घर डोळ्यांसाठी एक मेजवानीच असते, होय ना श्रोत्यानो? हे सर्व भौतिक घराविषयी झाले, पण आमच्या वैयक्तिक जीवनाविषयी काय? ते आम्ही ज्ञान व सुज्ञता ह्यांनी बांधायला हवे. आमच्या मनात व अंतकरणात सुंदर मौल्यवान गोष्टींचा साठा आम्ही करायला हवा. पॉल फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये सांगतो, जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध,
जे काही प्रिय, जे काही सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे ऐकले, पाहिले ते आचरा, म्हणजे शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील. ज्या गोष्टी आमच्या अंतकरणात आम्ही ठेवतो, त्याच आमच्या वर्तनातून प्रगट होतात. पौलाने सांगितलेल्या गोष्टींचे मनन आम्ही करू तर शांतीचा देव आम्हासह आहे हे इतरांना दिसून येईल. पौलाने तिमथ्याला स्पष्टच बोध करून काय म्हटले ते आपण तिमथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय आणि 15व्या वचनात वाचूया. तिमथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय आणि 15वे वचन. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला कामकरी, असा देवाला पटलेला, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. प्रिय श्रोत्यानो, आपण देवाची वचने आपल्या अंतकरणात साठवून ती आमच्या जीवनातून प्रगट होऊ दिली पाहिजेत. यामुळेच आमच्या जीवनाचे सुंदर घर तयार होईल. छोट्याशा खुराड्यासारख्या घराविषयी आम्ही समाधान मानू नये. मी अगदी छोटी घरे पाहिली आहेत. त्या रिकाम्या झोपड्यांमध्ये आमचे अनेक बहीण भाऊ कसे जगतात हे मी पाहिले आहे. आणि काही विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांना सुंदर घरे बांधून राहतानाही मी पाहिले आहे. पण किती खेदाची गोष्ट आहे की त्यांची ती दगडा विटांची घरे सुंदर असली तरी आध्यात्मिकरित्या ते झोपड्यांमध्येच राहत आहेत. त्यांच्याजवळ पवित्र शास्त्राविषयीचे प्रचंड अज्ञान आहे. त्यांच्या घरात काहीच नाही. ती अगदी रिकामी आहेत. मी या गोष्टीविषयी उपदेशकांच्या एका गटाशी बोलत होते आणि तेही माझ्याशी सहमत झाले. आमच्या मंडळांमधले बहुतेक सभासद पवित्र वचनाविषयी अज्ञानी आहेत. त्यांची खरी घरे लहान व रिकामी आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते. समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. प्रिय श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की मंडळीची कोनशिला प्रभू येशू आहे व तिचा पाया संदेष्टे व प्रेषित हे आहेत. हे आमच्या वैयक्तिक जीवनालाही लागू पडते. जर आमच्या वैयक्तिक जीवनात ख्रिस्ताला आद्यस्थान असले, आमच्या जीवनाचा पाया पवित्र वचनाच्या मजबूत खडकावर घातलेला असला, तर आमचे घर सुंदर असे तयार होईल. त्यामध्ये ज्ञान व समंजसपणा यांच्या योगे आम्हाला सजावट करता येईल आणि लोक आमच्याकडे पाहून म्हणतील, पहा, ही ख्रिस्ताची छोटी प्रतिमा किंवा ख्रिस्त या घरात वस्ती करतो. प्रिय श्रोत्यानो, तुमच्या आत्मिक घराचा पाया कोणता आहे? तुमचे आत्मिक घर किती प्रशस्त व सुंदर आहे? ख्रिस्ताला आपल्या जीवनात श्रेष्ठ स्थान द्या. तुमचे घर ज्ञान व समंजसपणाने सजवल्या जाईल. मला माहीत नाही की तुमचे आत्मिक जीवन कसे आहे. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त केलेले आहे किंवा नाही. पश्चाताप करून ख्रिस्ताच्या पवित्र रक्तात तुमची पापे धुतल्या गेले आहेत किंवा नाहीत, मला काहीच माहीत नाही. परंतु मी आपणाला हे सांगू इच्छिते की जर आज आपण अशा झोपड्यांमध्ये राहत आहात, जे आपले आत्मिक घर आहे, आणि ती झोपडी अगदी रिकामी पडलेली आहे, तर श्रोत्यानो, आज आपण ख्रिस्ताजवळ येऊन आपल्या पापांची क्षमा मागून पश्चाताप करून ह्या झोपडीला एका प्रशस्त घरामध्ये परिवर्तित करू शकता. त्या घराला सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून टाकू शकता. फक्त आवश्यक आहे की आपण ख्रिस्ताजवळ यावे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की ख्रिस्त तुमची वाट पाहत आहे. त्याची इच्छा आहे की आपणातील प्रत्येकाने आपले जीवन त्याला समर्पित करावे. ख्रिस्ताच्या द्वारे जे स्वर्गाचे द्वार प्रत्येक पाप्याकरिता उघडल्या गेले आहे, त्याद्वारे आपण प्रवेश करावा आणि अनंतकालचे जीवन स्वर्गामध्ये व्यतीत करावे. लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या विना कोणीच पित्याकडे जाऊ शकत नाही. होऊ शकतं की आपली ही धारणा आहे की अनेक मार्ग आहेत आणि कुठल्याही मार्गाने आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो. असं नाही श्रोत्यानो. परमेश्वराने फक्त एकच मार्ग उघडलेला आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. परमेश्वर पक्षपात करून आपणाला मागच्या दरवाजाने स्वर्गामध्ये घेऊ शकणार नाही. द्वार एकच आहे. ख्रिस्ताजवळ या. ख्रिस्ताने
तुम्हाला आणि मला पापांपासून सुटका देण्याकरिता, आम्हाला परमेश्वराशी पुन्हा मिळवण्याकरिता, स्वर्गामध्ये आमचे स्थान कायम करण्याकरिता वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. त्याच्या त्या पवित्र रक्तामध्येच प्रत्येक पापी मानवाकरिता सार्वकालिक जीवनाचे आश्वासन आहे. सर्व गैरसमज दूर करा, अंधविश्वास दूर करा, ख्रिस्ताजवळ या. आपण कोणीही असा, कुठेही राहणारे असा, हे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे. त्याच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. आपल्या गळ्याला सुरी लाव असे खादाडाला सांगण्यात आले आहे. आजचा प्रश्न, शल्मोनाने लिहिलेल्या व रचलेल्या बोधवचनांचा नीतिसूत्रे यामधील शेवटचा अध्याय कोणता? ए. अध्याय 23, बी. अध्याय 31, सी. अध्याय 25, डी. अध्याय 24. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, व्यसन ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये नकारात्मक किंवा हानिकारक परिणाम आहेत, परंतु देवाने आम्हाला याबाबत सावध केले आहे. आज आपण विचार करूया की काय आमची तरुण लेकरे अशा कोणत्या व्यसनात अडकलेली तर नाही ना? जर असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी, या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आमचे काही प्रयत्न असणार आहेत काय? प्रियांनो, याकडे लक्ष द्या की व्यसनाबाबतीत देव आम्हाला का सावध करू इच्छितो. नीतिसूत्रांद्वारे देव आम्हाला मार्गदर्शन का करू इच्छितो? कारण तो आमच्यावर प्रीती करणारा देव आहे. काय तुम्ही त्याच्यावर प्रीती करता? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, आम्ही तुझे आभारी आहोत आजच्या वचनांबद्दल, जे मार्गदर्शन तू आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहेस. प्रभूजी, आम्ही जागृत व्हावं ही तुझी इच्छा आहे. आणि विशेष करून प्रभूजी, आमची पुढची पिढी जे आज तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांनी प्रभू परमेश्वर देवप्पा अयोग्य मार्गाने चालू नये यासाठी आम्ही विशेषरित्या काळजी घेण्याची गरज आहे, हे तू आम्हाला शिकवलेलं आहेस. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आज आम्ही व्यसनाधीन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, तरुणासाठी, तरुणीसाठी तुझ्याकडं आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो. बापा, या प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभूजी, त्यांना जाणीव होऊ दे की या सर्व हानिकारक गोष्टी आहेत आणि म्हणूनच त्यांनी या गोष्टींपासून दूर राहावं असा निश्चय त्यांनी करावा. आणि विशेष करून प्रभूजी, जे शरीर तू आम्हाला दिलेलं आहे त्या शरीराचा आम्ही नाश करू शकत नाही ही देखील जाणीव त्यांना व्हावी. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या जवळ आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.